थांबा थांबा. भाऊ स्वर धरा, स्वर स्वर. असं इकडे तोंड करून बसा वाटतं. इकडे तोंड करून बसा असं. हा असं. थोडं पलीकडे बसव तिकडे. इथं बस नाही तू. इथं बस नानाजवळ. इथं नानाजवळ टाळ दे. टाळ हे. हा. हरी मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकम् कलाधरावतंसकम् विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकम् विनाशिते भदैत्यकम् नताशुभाशुनाशकम् नमामि तं विनायकम् आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया महाद्रिपार्श्वे च तटे रमन्तम् सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रैः सुरासुरयक्ष महोरगाद्यैः केदारमीशं शिवमेकमीडे लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. थोड़ा आवाज हो. उल्लंघ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लङ्काम् नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् क्वचित् तीर्थयात्रामिषेनेति नीत्वा स्वयं वेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः यतः प्रेषितः खेचरं नामदेवः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी गेल्या जैशा लाह्या म्हणे रामेश्वर भट द्विजा
तुका विष्णू नाही दुजा हरी. हरी कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा. कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा, राधे राधे म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. महामुनी शुकाचार्य महाराज की जय. जय श्री राधे श्याम कृष्णेश्वर भगवान की, जनार्दन स्वामी महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, अपने अपने माता पिता पंढरीनाथ भगवान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. हॅलो. हरी प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावन अशा या रानमळा शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पुण्य पावन अशा या भूमीमध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा, ज्यांच्या प्रीत्यर्थ असणारी ही आयोजित करण्यात आलेली आहे. कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव. थोडासा माझा ही कथा आयोजन करणारी असणारी जी मंडळी आहे, त्यांच्या असणाऱ्या पत्नी बस आता बस 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 यमुनाबाई जगन्नाथ जाधव, दोन असणारे सुपुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, पाच असणाऱ्या कन्या रुक्मिणबाई कचरू दापके कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळे वसू सायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक,
आणि गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, दोन असणाऱ्या सुना रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणीताई संतोष जाधव, नातू सूरज पांडुरंग जाधव, नातसून नेहा सूरज जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड, शारदा नकुल नवपुते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव, समस्त जाधव परिवार, रानमाळा शिल्लेगाव या संपूर्ण भाविक भक्तांच्या सहकार्यामधून या ठिकाणी असणारी श्रीमद भागवत कथा असणारी कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी या ठिकाणी असणारी आयोजित करण्यात आलेली आहे. काल कथेचा असणारा प्रथम असणारा दिवस या ठिकाणी काल सांगता झाला आणि नमनात्मक असणारा भाग आपण काल या ठिकाणी पाहिला. आज कथेला काल आपण एक श्लोक सुरुवातीचा असणारा घेतला आणि काल असणारी कथा आपण सांगता केली. आज तिथून पुढला असणारा काही भाग या ठिकाणी आपल्याला श्रवण करायचा आहे. जो ग्रंथ आपल्याला श्रवण करायचा असतो त्याचा अगोदर जर महात्म्य आपल्याला माहिती असेल तर ग्रंथाच्या बाबतीमध्ये आपलं प्रेम त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणून अगोदर या ग्रंथाचं महात्म्य किती सुंदर स्वरूपामध्ये आहे ते छान स्वरूपामध्ये एकदा श्रवण करा. या ग्रंथाचं महात्म्य या ग्रंथाच्या आरतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये असणारे नाथरायांनी वर्णन केलेलं आहे. अगोदर जे जेकार या ग्रंथाचा केलेला आहे. कसा जे जेकार केला ते पहा. हरी जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. बोला जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाईले जा हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. सर्वांनी म्हणा जय हो जय श्री भागवता. जय शब्द किती वेळेला वापरला तो पहा. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. दोन वेळेला जय असणारा शब्द वापरला. हा शब्द वापरत असताना जे जेकार कोणाचा केलेला आहे तर श्रीमद भागवत या ग्रंथाचा असणारा जे जेकार केला. जय शब्दाचा अर्थ असा होतो जयो नामेती हासोयम. शब्द आहे का बरं का. जयो हासोती, जयो इतिहासोयम. म्हणजे जे जेकार जर कोणाचा करायचा असेल तर काही जे जेकाराच्या पात्रतेचे काही ग्रंथ आहेत. महाभारताचा सुद्धा जे जेकारच केलेला आहे. महाभारत म्हणजे साधारण ग्रंथ नाही बरं का, फार विशाल स्वरूपाचा असणारा महाभारताचा ग्रंथ आहे. आणि म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर कशामध्ये असेल तर महाभारतामध्ये. म्हणजे महाभारताचा सुद्धा काय केलेला आहे, जे जेकार केलेला आहे. तसं इथं ग्रंथाचा जे जेकार केलेला आहे. का जे जेकार केला त्याची काही कारण सांगितलेली आहेत. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. आरतीमध्ये सुद्धा काही भाग आहेत. आरती कधी कधी आई सुद्धा लेकराची करते. कळलं का. लेकरू जर ऐकत नसेल ना
तर आरती आई कशानं करते माहिती? कधी मग चपलानं करते, कधी हातानं करते, बरोबर. कधी टिकरानं घेऊन करते. आरतीमध्ये सुद्धा फरक आहे. पण इथं कशाची आरती माहिती? सुंदर स्वरूपामध्ये असणारी भागवताची आरती, तुपाची आरती असेल, तेलाची आरती असेल, भावयुक्त अंतकरणानं जय हो जय श्री भागवता, भागवताची असणारी आरती आहे. आरती करू तुझ भगवंता, म्हणजे हा ग्रंथ साधारण स्वरूपामध्ये नाही. हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची साक्षात मूर्ती आहे. आता कुणाला श्रीकृष्ण भगवंत असे दिसणार नाहीत, असं जर कुणाला वाटत असेल तर हा ग्रंथ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताची मूर्तीच आहे. मग या ग्रंथाचं दर्शन जर कोणी घेतलं ना, या ग्रंथाची आरती जर कोणी केली, तर दर्शन घेतल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कृष्णाचंच दर्शन झालं. या ग्रंथाची आरती केली तर आरती केल्याच्या नंतर कृष्णाचीच आरती केली, असं या ग्रंथाचं एक महात्म्य आहे. या ग्रंथामध्ये काही कथा वर्णन केलेले आहेत, पण त्या कथा वर्णन करत असताना शुकाचार्य महाराजांनी किती स्वरूपामध्ये कथा वर्णन केले ते ऐका. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. या ग्रंथामध्ये या ग्रंथाचं वर्णन करत असताना काही कथा टाकलेल्या आहेत, पण कुणा या कथा गायल्या माहिती? श्री शुक मुनीने. पुन्हा श्री शुक मुनीने परम भक्तीने गाईले ज्या हरिचरिता. शुकाचार्य महाराजांनी व्यास महर्षीचा असणारा पुत्र, त्या शुकाचार्य महाराजांनी परम भक्तीनं असणारं वर्णन केलेलं आहे. एखादी आजी आपल्या नातवाचं वर्णन करत असताना किती भक्तीनं वर्णन करते? परम भक्तीनं, एकदम परम भक्तीनं. सासू जावयाचं वर्णन करते, अर्धवट करते का? परम भक्तीनं, एकदम परम भक्तीनं. भक्त देवाचं वर्णन करतो, ते सुद्धा परम भक्तीनं करतो. परम शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. श्री शुक मुनीने परम भक्तीने गाईले ज्या हरिचरिता, म्हणजे हरीनं जेवढं चरित्र केलेलं आहे, याच्या सगळ्या कथा जर कशामध्ये वर्णन केलेले असतील तर या ग्रंथामध्ये. हरीचा जर आपण जर उच्चार केला ना, तर हरी शब्दामध्ये किती वर्णन सुंदर स्वरूपामध्ये केलेलं आहे पहा. कोणी जर आपल्या मुखानं हरी जर म्हटलं ना, तर हरी म्हटल्याच्या नंतर त्याचं मुख असणारं पवित्र होतं. कुणाला अभंग म्हणायचा असेल, गवळण म्हणायचे असेल, तर अगोदर त्यांना काय म्हणावं लागतं माहिती? कशा करता माहिती का? कोणी जर हरी जर नाही म्हटला, त्याचा सूरच लागत नाही. अगोदर काय करावं लागतं त्याला? हरी. किती स्वर उंच गेला आणि किती कमी राहिला हे कशानं कळतं माहिती का? अगोदर हरी. आणि जर कोणी हरी न म्हणता जर ओरडू लागला, त्याला म्हणतात कशाला वगारासारखं ओरडाला, अगोदर हरी बन. म्हणजे अगोदर हरी म्हणायचं असतं. बरं, या हरी शब्दाचे किती अर्थ आहेत आणि हरी म्हटल्याच्या नंतर काय काय फायदा होतो ते ऐका. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. याने माया जाळ तोटतील, याने माया जाळ तोटतील, आणि कापडू गबळाच्या वरी, आणि कापडू गबळाच्या वरी. याने माया जाळ तोडतील, याने माया जाळ तोडतील, आणि कापडू गबळाच्या वरी, आणि कापडू गबळाच्या वरी. माया जाळ जर तोडायचं असेल, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. काही माणसं एक जणाला उपदेश जर करायचा म्हटलं, एखाद्या माणसाला वयोवृद्ध जर झाले, आजी आजोबा जास्त जर गर्दा करू लागले, तर घरचे म्हणतात आता हरी हरी करून खा की तुम्ही आता. म्हणजे शेवटच्या स्टेपला बरं का, तुम्ही आता काय करा, हरी हरी म्हणा आणि शांत राहा थोडस. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. माया जाळ म्हणजे हे संसाराचं,
घरादाराचं अनेक नातलगाचं मायाजाळ जर तोडायचं असेल तर आपल्या मुखानं हरी म्हणायचं. हरी हरी. या हरी शब्दाचे आणखी काही अर्थ आणि फायदा सांगतो. हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. हरी उच्चारणी अनंत पापरासी आणि जातील लयासी क्षण मात्रे. नुसतं हरीचं नाव घेतलं ना, हरी उच्चारणी अनंत पापरासी, एक पाप नाही बरं का, असे राशी असू द्या. तृण अग्नी मेळे समरस केले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्रपय अगाध पळे भूत बाधा. हरी म्हटल्याच्या नंतर भूत जवळ राहत नाही, पाप जवळ राहत नाही. आणि ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरी एवढा समर्थ आहे. हरीचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्याला मात्र काही कमी पडत नाही का? तर तो देव आपलं प्रत्येक असणारं काम करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवारावे. म्हणून या ग्रंथामध्ये शुकाचार्य महाराजांनी हरीचं वर्णन करत असताना परमभक्तीनं असणारं वर्णन केलेलं आहे. आता हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे त्याचं पुढल्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणा बरं का. हरी वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से जे स्वज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पाहा पर्वणी आली अवनी की अघहरणी भव जल तरणी ती पतिता आरती करू. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री. आरती करू तुझ भगवंता. हा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. वेद तरुचे मधुर फळ. काही झाडं असतात, त्या झाडाचे फळ काही जणांचे आंबट असतात, काही जणांचे कडू असतात आणि काही जणांचे गोड असतात. लिंबाच्या वृक्षाला लक्ष करा, लिंबाच्या वृक्षाला आंबे लागतात का पेरू लागतात? बारकी बसली ना, काय लागतंय? लिंबाच्या वृक्षाला काय लागतं? लिंबुळ्याच लागतात. किती जरी भर त्याला आला तर माणसाला उपयोग आहे. त्याचा फायदा जर कोणाला होत असेल लिंबोळ्याचा, तर फक्त कावळ्याला त्याचा मात्र फायदा होतो, दुसऱ्याला मात्र अजिबात नाही. तसं त्याचं जर वर्णन केलं, लिंबाला जर बहर आला आणि लिंबोळ्या जर आल्या ना, तर द्राक्षासारखी त्याला पण घड लागतात. पण आपल्याला त्याचा काही फायदा होतो का? काही असणार आपल्याला त्याला फायदा मात्र होत नाही. काही वर्णन केलेलं आहे पहा. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से जे स्वज्वळ. आत्माराम मुनी सकळ सेवोनी झाले जन सुफळ. कोणी जर निर्णय घेतला, एवढं लिंबाचं झाड आहे आणि याच्या लिंबुळ्या मी गोड करणार, सांगा त्याला आळं केलं, किती पोते साखर टाकल्याच्या नंतर त्याच्या लिंबुळ्या गोड होतील? कडू ते कडूच बर का. पण हे जे झाड आहे का नाही, तर वेद तरुचे म्हणजे वेद रूपी असणारं झाड आहे. त्या वेदाच्या बाबतीमध्ये तिकडे जरा लेकराला शांत बसवा बरं, झाली गर्दा काढली जरा तिकडे. हा, वेद मुळामध्ये सुरुवात असणारा एक वेद. हा वेद अविनाशी ब्रह्मापासून असणारा अवतीर्ण झाला एक वेद. एका वेदाचे 4 भाग झाले. कोणते कोणते ते ऐका. नंबर 1 ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. किती वेद झाले? हा. आणि आता लोकाला एक रोग लागलेला आहे. कोणता? तुम्ही लक्षात घ्या आता. हे 4 वेद, त्या 4 वेदाचा असणारं जर फळरूप जर काय असेल, त्या वेदाला जर काय लागला असेल,
तर त्या वेदाच्या वृक्ष रूपाला असणारं जर फळ कोणतं लागलं असेल तर भागवताचा ग्रंथ त्या वेदरूपी वृक्षाला असणारा हा ग्रंथ लागला. वेद तरुचे मधुर फळ, एकदम मधुर असणारं फळ. स्वादुरसे जे स्वज्वळ, फळ किती आहे, एकदम सुंदर स्वरूपामध्ये असताना त्याचा स्वाद आहे. आत्मा राम मुनी सकळ, मुनी लोकांनी याचं असणार त्या ठिकाणी सेवन केलं. सेवोनी झाले जन सुफळ, आंब्याचा रस खाल्ल्याच्या नंतर कोणाला दुःख होतं का? शांत स्वरूपामध्ये माणसाला असा आनंद वाटतो. तसा हा वेद रूपाच्या स्वरूपामध्ये लागलेला हा ग्रंथ फळाच्या सारखा असणारा. सेवोनी झाले जन सुफळ, पहा पर्वणी आली अवनी की अघ हरणी भव जलतरणी ती पतिता. ह्या रानमाळ्या वस्तीच्या बाबतीमध्ये एक सुंदर असणारी एक पर्वणी आलेली आहे. कोणती पर्वणी सांगू? या वस्तीवर कधी भागवताची कथा झाली का? झाली? दादाला माहिती का भागवत झालं का? बर बर. आता ही दुसरी कथा, पहिलं एक पर्वणी, आता ही दुसरी पर्वणी. लक्ष करा, तुमच्या बाबतीमध्ये एक पर्वणी आलेली आहे. पर्वणी शब्दाचा अर्थ असा होतो चांगली वेळ सापडली बर का. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. एक वेळ सापडलेली आहे आणि वेळ सापडल्याच्या नंतर आपल्याकरता ही पर्वणी आलेली आहे आणि त्या पर्वणीचं असणार त्या ठिकाणी सोनं मात्र करून मात्र घेणं गरजेचं आहे. म्हणून पहा पर्वणी आली अवनी की अघ हरणी. अघ शब्दाचा अर्थ होतो पाप. कळत न कळत जर आपल्या हातानं जर पाप झाला असेल तर भागवताची कथा श्रवण केल्याच्या नंतर पाप सगळं असणार जळून जातं. की अघ हरणी भव जलतरणी ती पतिता. भवसागराचा असणार जे पाणी आहे पार करून जाण्याकरता, भगवंताकडे जाण्याकरता सगळ्यात मोठी पर्वणी जर कोणती आली असेल तर भागवताची कथा श्रवण करणं ही सगळ्यात मोठी असणारी पर्वणी आहे. काही लोक म्हणतील आम्हाला काय ऐकायची गरज नाही, आम्हाला लिहिता येतं वाचता येतं, काय ऐकायची गरज आहे, काय या भागवतामध्ये आहे असं विशेष. तुकोबरांनी याला गोड प्रमाण दिलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. पंडित वाचक जरी झाला पुरता. किती शब्द आहेत पहा महत्वाचे. नंबर 1, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके कानी. कुणाकरता सांगितलं हे? पंडित लोकांकरता बर का. पंडिताला काय ज्ञानाची कमतरता असते? पंडित माणूस जरी असला तरी पंडित माणसानं सुद्धा काय करायचं माहिती? आपला गर्व सगळा त्याग करायचा आणि जिथं कथा चालू आहे का नाही तिथं जाऊन सुंदर स्वरूपामध्ये कथा ऐकायची. कोणी जर म्हणला मी ऐकणार नाही, ऐकू नको, मग बाहेर राहून बसशील. मग तो काय होणार? पुन्हा बाहेर. कोणी पाणी जर त्याला मागितलं तर ते भाकर आणून देतं पुन्हा. कशा करता माहिती? तो असणारा बहिरा होतो. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या गुणे. बहिरा बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. बैरा 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 झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा 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 झालो या जगी, बैरा झालो या जगी. बहिरा 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 झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा 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 झालो या जगी, बहिरा झालो या जगी. बैरा 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 झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा 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 झालो या जगी, बैरा झालो या जगी. बहिरा होण्याकरता असणार हे कारण सांगितलेलं आहे. मग काय करायचं माहिती? पंडित असो, ज्याला वाचण्याकरता येत असेल तरी सुद्धा त्यांना काय करायचं? ही कथा असणारी ऐकायची. कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. कानानं काय करायचं? देवाची असणारी कीर्ती मात्र ऐकायची.
पुढं काही वर्णन केलं आहे. क्षीर तुपा साखरे झालिया भेटी. क्षीर शब्दाचा अर्थ होतो दूध. दुधामध्ये जर थोडीशी साखर मिसळली तर ते कडूच लागतं ना. दुधामध्ये जर साखर मिसळली तर त्याच्यामध्ये गोडपणा निर्माण होतो. आणि असं गोड दूध जर चांगल्या स्वरूपामध्ये एखाद्या माणसाला जर पिण्याकरता दिलं तर त्याला सुख होतं का दुःख होतं? त्याला सुख होतो. आता पहा, दुधामध्ये साखर आणि तुपामध्ये जर साखर टाकली, दोघाची भेट जर झाली रे झाली, भेट झाल्याच्या नंतर आनंद होतो. तसं पंडित असो वाचक असो, यानं येऊन जर कथा जर श्रवण करली तर श्रवण केल्याच्या नंतर जशी दुधाची आणि साखरेची भेट होती, तुपाची आणि साखरेची भेट होती, तेवढाच असणारा आनंदाचा असणारा भाग होतो. म्हणून काय करायचं, सुंदर स्वरूपामध्ये श्रीमद भागवत महापुराणाची कथा ही श्रवण करायची. हे एक याचं महात्म्य सांगितलेलं आहे. नंबर 2 ला याच आरतीमध्ये दुसऱ्या चरणामध्ये आणखी काही वर्णन केलंय. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणा बर का. हरी येथे व्यासाची वाणी, सार्थक हरी गुण गाऊ. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री. भागवता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. कुणाची वाणी आहे ते पहा. येथे व्यासाची वाणी. कुणाची वाणी आहे? व्यास महर्षींची. आणि व्यास महर्षी कोण आहेत? या भागवतामध्ये जे 24 अवतार सांगितले देवाचे, व्यास महर्षी म्हणजे भगवंताचा एक अवतार आहे. त्या व्यास महर्षींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. का लिहिला माहिती? आपलं आयुष्य या कलियुगामध्ये किती आयुष्य सांगितलेलं आहे? किती आयुष्य? बरं, या 100 आयुष्यामध्ये किंवा 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, शिक्षण घेणं, विवाह करणं, संसार करणं आणि एक दिवस, एवढे खेळ याच्यामध्येच आहेत बरं का. असं समजत नसेल तर आणखी थोडं सोपं सांगतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारा भीमाशंकरचा असणारा परिसर आहे. तिकडे लोकांना आपल्या एवढ्याला जमिनी नाहीत बरं का. आपल्याला जो विचार सांगतो 12 एकर आहे, ते 12 एकर सांगत नाहीत, 12 गुंठे आहे. त्याच्यामध्ये ते काय लावतात माहिती? आपल्यासारखी मका, गहू, ज्वारी असलं काही नाही बरं का. फक्त काय माहिती? तांदूळ. दुसरं काहीच नाही, फक्त तांदूळ. भाताचं शेती. वापे छोटे छोटे. 10-12 गुंठ्यामध्ये ते तांदूळ असणारे, भात असणारा लावायचा. आणि लावल्याच्या नंतर होणार तरी किती? पोत 2 पोत्याचा असणारा भाग होणार. त्याच्यामध्येच वर्षभरापर्यंत भाकरी त्याच्यातच करायची, भात त्याचाच करायचा, विकायचे पण तेच तांदूळ. कसं भागत असेल विचार करा बरं. जसं त्यांचं जीवन आहे का नाही, तसंच आपलं जीवन आहे. वर्ष आयुष्य सांगितलं 100 वर्षाचं. याच्यामध्येच अभ्यास करणे, याच्यामध्येच कल्याण करणे. ज्यांनी ज्यांनी अभ्यासाला लागले नाहीत का नाही, त्यांच्याकरता आयुष्य भरपूर आहे. पण ज्यांनी अभ्यास करण्याकरता सुरुवात केला का नाही, त्याला एक प्रश्न असा पडतो, ग्रंथ संपत नाहीत वाचून वाचून एवढ्या आयुष्यामध्ये बरं का. एवढे ग्रंथ आहेत. बरं, हे पाठ कधी करायचे आणि लोकांना सांगायचे कधी? आयुष्य एवढं असणार आपल्याकरता कमी आहे. किती आयुष्य कमी आहे या प्रमाणामध्ये जर सांगायचं म्हटलं ना, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत आयुष्य मानव देह, शतवरी शतवरी ते अमरत्व काय.
शत गणिले ते अर्धरात्र खाय भोजनासी उरले ते पाहे गा अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. देवानं 100 वर्षाचं आयुष्य दिलं, पण 50 वर्षे कशामध्ये गेले माहिती? कशामध्ये? 50 तर झोपीतच निघून गेले. उरले किती? 50. 50 मध्ये पहिले 15 विटी दांडू खेळण्यामध्येच निघून गेले. उरले किती खाली? 35. थोडा तरुण झाला नसता असाच चालू लागला पुन्हा. असा तरुण माणूस आहे कुणालाच मोजित नाही बरं का ते, असा घमंडामध्ये चालतो. आणि पुन्हा लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा मग त्या संसारामध्ये थोडेफार असणारे गेले 15 निघून. उरले खाली पुन्हा 10-15 खॉक खॉक करण्यामध्ये 15 निघून गेले. काय शिल्लक राहिलं? काही शिल्लक राहिलं नाही. महाराज याच्यामध्ये जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सोपं सांगितलेलं आहे. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांडा वावू गिया उपाधी लक्ष लावूनी रहा गोविंदी गा. म्हणून व्यास महर्षींनी आपल्या करता कमी आयुष्याकरता मोठे ग्रंथ असणारे आपल्या करता नाही, आपलं कल्याण होण्याकरता काय केलं माहिती? हा भागवताचा ग्रंथ आपल्या करता लिहून ठेवलेला आहे. या माणसाचं पृथ्वी तलावरच्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. आणि या ग्रंथामध्ये येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावुनी शास्त्र पुराणे मुकुटमणी. महाराज या ग्रंथाला तुम्ही सहज जरी ऐकलं का नाही, सहज कुणी शेतामध्ये काम करत असताना सहज जरी ऐकलं, सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता. सहज जरी कोणी ग्रंथ ऐकला ना तर या ग्रंथापासून माणसाला असणारा मोक्ष मिळतो. या ग्रंथाचा असणारा भाग एवढा श्रेष्ठ सांगितलेला आहे. पुढे 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मले भक्ति जले भरित विहरे हरिहंस चिचित लोक सुख मळे संत द्विज कुळे सेवो निरमले भान हरपले रस पिता या ग्रंथाला गमते जणू मानस तीर्थ. एक तीर्थ सांगितलं. कोणतं तीर्थ? मानस असणारं तीर्थ. मानस सरोवर एक सांगितलेलं आहे. द्वादश सोपानी युक्त निर्मल भक्ते जले भरित विहरे हरी हंसची चित्त. हंसाच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. हंस आपल्यासारखं पाणी पित नाही बरं का. हंस कशाचं पाणी पितो माहिती? दूध नाही, फक्त पावसाचं पाणी पितो. पाऊस पडला का नाही, असा पाऊस पडण्याकरता सुरुवात झाली अशी चोंच पसरणार आणि वरचा असणारा जो धाराचा असणारा थेंब आहे का नाही, असा असं चोंच अशी पसरणार आणि तोच असणारा आकाशातून पडलेलं पाणी आपल्या चोंचीमध्ये घेणार, तोच पिणार. जोपर्यंत पुन्हा दुसरा पाऊस पडत नाही का नाही, बिचारा त्याच पावसाच्या पाण्यावर राहतो. किती कौतुकाची गोष्ट आहे. हा पाऊस म्हणजे त्याच्याकरताच पडला. कुणा करता? हंसा करता. आणि हंसाचं एक वैशिष्ट्य आहे. कोणतं माहिती? त्याला दूध आणि पाणी एका ठिकाणी मिसळून द्यायचं. काय करतो माहिती? त्याच्यामधलं असं दूध पिण्याकरता सुरुवात करतो, पण पित असताना एका साईडनं असं पाणी असं हे करतो बरं का, असं रिटर्न त्याला काढलेलं आहे असं पाणी.
म्हणजे दूध पिण्याकरता सुरुवात करणार, पण पाणी मात्र त्याचं अलग करणार. तसं मी तर सांगतो ना, आपल्याला सुद्धा देवाने असं द्यायला पाहिजे होतं. कुणाच्या घरी जर चहा प्यायला गेलो का नाही, काही जणांच्या घरी चहा दूध गंगा चहा असतो, अर्ध दूध आणि अर्ध पाणी, असं माणसाकरता देवानं करायला पाहिजे होतं. म्हणजे पाणी पाणी कट, फक्त चहाच फक्त. किती हंसाची कौतुकाची भूमिका आहे पहा. विहरे हरी हंसची चित्त, लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेवोनी रमले भान हरपले रसपिता. या ग्रंथाचं श्रवण करत असताना संत महात्मे सुद्धा या ग्रंथाचं असणारं श्रवण करतात. पण आपल्याकरता एक सोपं सांगतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. ही कथा जर ऐकण्याकरता जर सुरुवात केली ना, माणूस भान हरपून असणारा जातो. प्रत्येक माणसाचं चित्त कृष्णाच्या चरण कमलाच्या जवळ असणारं स्थिर होतं. इथं माणूस येऊन बसला ना कथा कीर्तनामध्ये, किती जमीन आहे हे त्याला कळत नाही. स्वतःला जमीन किती आहे हे कळत नाही. माझं घर कसं आहे हे त्याला कळत नाही. मी या ठिकाणी कथेमध्ये बसल्याच्या नंतर सर्व देहभाव असणारा तो विसरून जातो. एवढा या ग्रंथाचा असणारा महिमा आहे, या ग्रंथाचा महिमा. आता पहा, पुढं या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही महात्म्य सांगत असताना सांगितलं या ग्रंथाचा किती महिमा आहे. याच्याकरता पुढं या महिम्याचं वर्णन केलेलं आहे. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संता. जनुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा अंतरीचा तमहरता. आरती जय हो जय श्री भागवता, आरती करू जगन्नाथा. जय हो जय श्री भागवता, आरती करू जगन्नाथा. सहज माणसाला प्रश्न विचारला, महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये किती लिटर पाणी आहे असा जर प्रश्न विचारला तर कुणाला सांगता येईल का? महासागरामध्ये किती लिटर पाणी आहे हे कुणाला सांगता येत नाही. तसं या ग्रंथाचं महात्म्य आहे. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणा साचा. या ग्रंथाचा महिमा जर कुणाला विचारला, सांगा या ग्रंथाचा महिमा किती आहे, तर या ग्रंथाचा महिमा मात्र कुणाला सुद्धा सांगता येत नाही. एवढा श्रेष्ठ आहे म्हणून. का मग सांगता येत नाही का? अहो, या ग्रंथाचा जो महिमा आहे का नाही, एवढाच आहे म्हणून कुणाला सांगता येत नाही. समुद्रातलं पाणी लिटर मध्ये मोजता येत नाही. याला पुढे सांगतो, आई वडिलाचं प्रेम आपल्या मुलावर किती आहे हे सांगता येईल कुणाला? कुणाला सांगता येत नाही. एवढं अमुक अमुक प्रेम आहे असं कुणाला सांगता येईल? कुणाला सांगता येत नाही. अपार महिमा या ग्रंथाचा आहे. वदवेना कोणासाचा, कुणाला सांगता येत नाही. प्राणची कीर्तनकाराचा, कीर्तनकाराचा प्राण जर काय असेल तर हा भागवताचा ग्रंथ म्हणजे कीर्तनकाराचा प्राण आहे. फक्त कीर्तनकाराला एवढा प्रश्न विचारायचा, महाराज तुम्ही 2 तास कीर्तन करणार आहेत ना, फक्त भागवतामधला विषय कट करून कीर्तन करण्याकरता सुरुवात करा. तो बाबा कुठं जरी फिरला का नाही, कशामध्ये येतो माहिती का? कुठं जरी फिरला तो, काही जरी त्याला सांगायचं म्हटलं तर फिरून कुठे येतो? भागवतामध्येच येतो. म्हणजे सगळं ज्ञान जर कशामध्ये असेल तर कशामध्ये ज्ञान आहे? भागवतामध्ये. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा. या ठिकाणी पुढे वर्णन करत असताना सांगितलं, जनुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. तम शब्दाचा अर्थ होतो अंधकार, तम शब्दाचा अर्थ होतो अज्ञान.
कुणाला जर ज्ञान नसेल ना, तर ज्ञान नसल्याच्या नंतर या ग्रंथाची कथा जर श्रवण केली तर त्याच्या हृदयामध्ये असणारा अंधकार नष्ट होतो, अज्ञान निघून जातं आणि ज्ञानाची असणारी प्राप्ती होते. एवढा या ग्रंथाचा असणारा महिमा आहे. शेवटच्या चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्ण पदी ठेवू माथा. आरती करू तुझ्या भगवाना, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ्या भगवाना, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ्या भगवाना. हा या ग्रंथाला कोणी जर पुस्तक मानत असेल का नाही, तर हा ग्रंथ पुस्तक नाही बरं का. हा ग्रंथ साक्षात कोण आहे? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ म्हणजे कोण आहे? साक्षात श्रीकृष्ण आहे. गीते वेधी मन पूर्ण. या ग्रंथाचं मन जर कोणाकडे ओळत असेल ना, तर या ग्रंथाचं मन ओळत असताना गीतेमध्ये ओढ घेतं. गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. या ग्रंथाला अनन्य भावानं असणारं शरण जायचं. आपल्या पाठीमागं दोन असणारे दुःख लागलेले आहेत. कोणते कोणते माहिती? एकदा जन्माला येणं आणि एकदा मरणं. जन्माला येणं सुद्धा सुखाचं नाही आणि मरणं सुद्धा सुखाचं नाही. त्याचं कारण एक आहे, अनेक लोक मरण मागत आहेत तरी त्यांना मरण मिळेना का? शरीराचे एवढे हाल होत आहेत. म्हणजे मरण सुद्धा हे सोपं नाही. जन्माला येणं तरी सोपं आहे. अहो, जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा माणसाला दुःख आहे. आईच्या गर्भाशयामध्ये सुद्धा दुःख आहे. खचित टळे जन्म मरण. या ग्रंथाचे एक महात्म्य सांगितलेलं आहे. त्रिताप जाती चिरये शांती. तीन असणारे ताप सांगितलेले आहे. ते ताप सुद्धा नष्ट होतात. या पृथ्वी तलामध्ये कोणी जरी व्यक्ती असेल, देव असेल, दानव असेल, कोणी असो, तीन तापाच्या बाहेर मात्र कोणी निघालेला नाही. सगळेजण तीनच तापामध्ये आहेत. कोणते कोणते सांगू? नंबर 1, पहिला ताप सांगितलेला आहे शरीराचा ताप. कुणाला जर शरीराचा ताप असेल ना, तर फक्त त्यालाच विचारा त्यांना किती दुःख आहे. आता कोणता कोणता शरीराचा ताप? नंबर 1, कोणी जर तुरीचं वरण खाल्लं का नाही, तुरीच्या डाळीचं, तर त्याला काय होतं माहिती का? त्याचं डोकंच पकडितं बरं का. असं कशामुळे माहिती का? म्हणजे त्याच्या शरीराचा ताप आहे बरं का तो. कुणाला कमरेचा ताप आहे, कुणाला गुडघ्याचा ताप आहे. म्हणजे हे शरीराची जी व्याधी आहे का नाही, याला म्हणायचं आध्यात्मिक दुःख. नंबर 1. नंबर 2 ला भौतिक दुःख. काही लोक म्हणतात आम्ही चांगले राहतो, पण शेजाऱ्याचा लईच ताप आहे आम्हाला. कुठेही बरं का. कुणाला शेतामध्ये ताप आहे, तर कुणाला घरी ताप आहे. शेजारी शेताकडे निघून गेला, खराटा तरी चोरून आणणार, साबण तरी चोरून आणणार, पाणी तरी चोरून आणणार, काहीतरी चोरून आणणार म्हणजे आणणार. ते लोक म्हणतात आम्हाला शेजाऱ्याचा लय ताप आहे बरं का. नंबर 2, कुणाला हिंस पशु पक्षाचा त्रास. कुणी मका वगैरे लावली त्यांना डुकराचा त्रास. म्हणजे याला म्हणायचं नंबर 2 ला भौतिक असणारा ताप. पहिला शरीराचा ताप, नंबर 2 ला भौतिक ताप. आणि याच्यातून दोघांमधून जर कोणी वाचला तर तिसरा एक भाग सांगितलेला आहे आधी दैविक ताप. मग किती जरी कोणी प्रयत्न केला, त्याच्यापासून मात्र कोणी मात्र सुटू शकत नाही. आणि ते हे 2 ताप सुद्धा हातामध्ये नाहीत आणि तिसरा ताप सुद्धा हातामध्ये नाही. उदाहरणार्थ, ही आपल्याला कथा करायची, पाऊस आल्याच्या नंतर आपण करू शकता? आपल्या हातात नाही बरं का, अजिबात हातात नाही. त्याचं कारण सांगितलेलं आहे.
एखाद्या वेळेस जास्त संपत्ती झाली आणि करोनासारखा रोग जरी आला, आपण काही करू शकता? काही करू शकत नाही. अति पाऊस झाला तरी लोक एवढंच म्हणतील घरामध्ये बसून, आता हे ना उघडावं बरं का आता. यांच्या हातामध्ये नाही. आणि लोकांच्या हातामध्ये जर असतं ना, तर लोकांनी त्या वरुण देवतेला सुद्धा झोपू दिलं नसतं. हॅलो, पाणी जरा जास्त झालं बरं का आमच्या मकाला, थोडस जरा इकडे कमी, थोडस पाणी थोडं कमी. बर, नंबर 2 ला पावसा सोडून द्या, आता उन्हाळा सुरू झाला, ऊन जर जास्त लागलो का नाही, त्या सूर्य भगवंताला सांगितलं थोडं जरा कमी तापमान तुमचं जरा. ह्यात ह्यांचे नंबर नाहीत म्हणून बरं आहे. नंबर नाहीत म्हणून बरं आहे. नंबर जर असते त्यांना सुद्धा रात्रीचं कोणी झोपू दिलं नसतं. पर्याय काही नाही. 3 असणारे ताप आहेत, पण या 3 तापापासून जर वाचायचं असेल तर त्रिताप जाती चिरय शांती. काही माणसं एवढे शांत स्वरूपामध्ये जीवन जगतात का नाही, कधीच धावपळ करीत नाहीत, काही नाही, एकदम शांत स्वरूपामध्ये. आणि काही माणसं कुत्र्यासारखी धावपळ आहे माणसाची. कुत्र कधीच दमानं चलत नाही बरं का. काय काम असतं की काय ना की सारखा पळायलाच असतो बरं का असा. बरं, स्वतःही पळवितो आणि माणसालाही पळवितो बरं का. मोटरसायकल जर जाऊ लागली ना, त्याला दमानं पळू देत नाही, फास्ट मागे त्याच्या लागतो असा. म्हणजे जीवन सांगितलेलं आहे. माणसाला जर शांत स्वरूपामध्ये जीवन जगायचं असेल तर श्रीमद भागवत महापुराणाची कथा आहे. त्याच्या जवळचे 3 असणारे ताप असणारे निघून जातात. एवढा ग्रंथ असणारा महान स्वरूपामध्ये आहे. म्हणून हा ग्रंथ आपल्याला श्रवण करायचा आहे. कृष्ण भक्ती करण्याकरता अगोदर सगळ्या जणांनी टाळी वाजून एकदा कृष्णाचं सुंदर भजन करा अगोदर. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद. हरे मुरारे, सर्वांनी टाळी वाजवा. नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणून या ठिकाणी या ग्रंथाचं असणार एक महात्मी आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरं महात्म्य या ठिकाणी सांगण्याकरता सुरुवात केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सत, चिद आणि आनंद हे कृष्णाच्या ठिकाणी 3 असणारी पद सांगितलेली आहेत. कोणते कोणते? सत, चिद आणि आनंद. नंबर 1, श्रीकृष्ण हे सत्य आहेत. कसे सत्य आहेत त्याचं कारण सांगतो. सत्य शब्दाचा अर्थ असा होतो, तो कधी नाश मात्र पावत नाही. त्या सत्य शब्दाचा अर्थ आहे. एक प्रश्न विचारतो, चांगलं उत्तर द्या बरं का. सांगा, आपल्या जन्माच्या अगोदर देव होता का? आपल्या जन्माच्या अगोदर देव होता का? अशा मान नाही, पण काय सांगता येतं, लोक असे विचार करतात ना, काय सांगता येईल. हा, बर, जन्माच्या अगोदर होता. बर, आता सोपं सांगतो बर का. आता देव आहे का? आहे ना. कधी कधी लोकांना संकट आलं, काही फायदा झाला नाही, माय देव हाय बर का. हाय हाय देवा, देव हाय बर का. हाय म्हणजे काही जण काय म्हणतात, काही संकट वगैरे आलं काही त्याच्यातून संकटातून वाचले म्हणजे देव आहे बर का. आहे आहे. बर, आपण गेलो आता कुठं? आपण गेलो कुठं? देवगावला. ही एक देवगाव आहे आणि ती एक देवाचं देवगाव आहे बर का. तिथं गेलो, पुन्हा देव राहणार आहे का? आहे. देव हा त्रिकाला बाधित आहे.
सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देव पाठीमाग होता, आज आहे आणि पुढं सुद्धा राहणार आहे. आपलं सांगतो, पाठीमाग होतो आपण, कुणाला माहिती आता. बर, आता आहोत का आपण? आता तरी आहोत का आपण? हा हा हा, तेच म्हणणार ना. नाही तर काही माणसं झोपी गेले असतात ना असे. हा, आता आहोत. आता शेवटचा प्रश्न पुढला, आता इथून निघून गेल्याच्या नंतर कुठे जाणार आहेत काही माहिती आपल्याला? काही नाही माहिती आपल्याला. बर, म्हणजे आपलं जे आहे का नाही जीवन, थोडस असत्याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. नंबर 1, देव सत आहे म्हणजे सत्य आहे देव. नंबर 2, चिद. चिद शब्दाचा अर्थ होतो देव प्रकाशमान आहे. किती प्रकाशमान आहे? आता आपण पण मेकअप करतो, तुम्ही कितीही मेकअप करा, लाईट गेल्याच्या नंतर घरामध्ये प्रकाश पडतो? तरी मेणबत्ती आपल्याला चिमणी काहीतरी लावावंच लागते. पण देवाच्या बाबतीत सांगू, अरे किती जरी असणारी लाईट गेली, फोकस जरी विजले, काही जरी झालं, पण देवाच्या बाबतीमध्ये प्रकाश करण्याची गरज नाही. का? देव हा स्वतःहून प्रकाशमान आहे. स्वतःहून प्रकाशमान आहे देव आहे. का? देवाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा, उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा, काकड आरती माझ्या कृष्ण, काकड आरती माझ्या नसभागिया, चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया. मी लहानपणी शाळेमध्ये होतो, तुम्ही पण शाळेमध्ये होता. सगळे जर जनगण जर म्हणू लागले का नाही, तर सगळ्याला सोबत येतं. कथा सुटल्याची तर मला कुणी जनगण म्हणून दाखवा, एकट्यानं बरं का. 100 रुपये जास्त नाही बरं का. त्याला येणार नाही, काही जणाला येईल, पण लक्षात ठेवा, हे सगळे सोबत म्हणून लागल्यानंतर येतं बरं का. एकट्याला येत नाही जनगण, अजिबात नाही. लक्ष करा, या ठिकाणी देवाचा प्रकाश सांगितलेला आहे ना. आपण सूर्याचा प्रकाश म्हणतो, पण देवाच्या ठिकाणी असे लाखो करोडो जरी सूर्य जरी मांडले ना, तर देवाच्या जवळ जसं सोन किडो असतं का नाही, असे त्या देवाच्या जवळ प्रकाश होतील. एवढा प्रकाशमान आहे. सुंदर ते ध्यान, एवढा तो सुंदर आहे. रूप लावण्य सुंदर, म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये तो चिद प्रकाश आहे, म्हणजे तो प्रकाशमान आहे देव. आणि देवाचं आणखी एक वर्णन केलेलं आहे, देव हा आनंद स्वरूप आहे. पण आपण मात्र आनंदित नाहीत बरं का. कांद्याचा भाव जर कमी झाला, लगेच तोंड वाकडं केलं बरं का. हा, कांद्याला भाव जर 27 रुपयानं जर जाऊ लागला कांदा, हा 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 क्या बघायचं म्हणतं काम, हसायला लागला बरं का पुन्हा. का? आपलं सौंदर्य बदलतं, कालांतरानं सौंदर्य बदलतं, माणूस नाराज होतो. आणि आपले कधी कधी चेहरे कसे होतात माहिती का? फोडिली गोवरी आणि तैसा दिसे तोंडावरी. काही माणसं उदास असतात. काही जणांचे चेहरे कसे असतात पहा, सांगतो. सकाळी आंघोळ केला की फ्रेश, दुपारी थोडा उदास, पण त्याला परत 4 वाजता एकदा थोडा बरा दिसतो बरं का. सकाळी झोपेतून उठल्यास तर बघूच वाटत नाही, अजिबात नाही. त्याला तोंड धुवावं लागतं त्याला, मग तवा थोडासा चेहरा असा छान दिसतो. देवाचं वर्णन आहे का? देव सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर बघा, देव हा आनंद स्वरूप आहे. दुपारच्या वेळेला पहा, देव हा आनंद स्वरूप आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत असणारे मंदिर उघडा असतात, तरी सुद्धा लोक जाऊन देवाचं दर्शन घेतात. देव हा आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. म्हणजे देव कसा आहे?
तर तो आनंद स्वरूप आहे. देव काय करतो? विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची निर्मिती करण्याकरता देवच असणारा कारणीभूत आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, उत्पत्ती करतो, पालन करतो आणि एक दिवस असणारा तो संहार करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः, तीन ताप असणारा श्रीकृष्ण भगवंत असणारा या ठिकाणी घालवतो. म्हणून या ठिकाणी सगळ्या जणांनी ग्रंथाचं आणि श्रीकृष्ण भगवंताच्या असणाऱ्या फोटोचं दर्शन घ्या. श्रीकृष्णाय वयम नुमः. या ठिकाणी कृष्णाच्या चरणी आपण या ठिकाणी आता लीन झालेलो आहोत. देवाचं असणारं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता या ग्रंथाचा असणाऱ्या सुंदर स्वरूपामध्ये अगोदर कृष्णाला वंदन केलं आणि नंबर 2 ला असणारं शुकाचार्य महाराजांना असणारं वंदन केलं. शुक शब्दाचे अर्थ वेगवेगळे सांगितलेले आहेत. सांगा, पोपटाला काय म्हणतात? मिठू. पोपटाला काय म्हणतात? मिठू, रागो आणि पोपट, हा, आणि हे शुक, असे त्या काही नाव आहेत. मग आता इथं ज्या शुकाचार्याला वंदन करायचं आहे, नमन करायचं आहे, मग कुणाला नेमकं करायचं? याचं उत्तर असं आहे, या ठिकाणी या ग्रंथामध्ये जे वंदन करायचं आहे त्या पोपटाला नाही, राघोला नाही. लक्ष करा, त्याचं वंदन इथं नाही सांगितलेलं. काही जणांना तो आवडतो, नाही अशातला भाग नाही, तो आवडतो आणि त्याचं बोलणं सुद्धा असं असतं ना महाराज, काय सांगावं काय नाही. काही ठिकाणी मी गेलेलो आहे, असं त्या दरवाजातच बांधलेलं असतं आणि त्याला एवढंच शिकवलेलं असतं, माणूस कुणी उजा ए राम राम, ते बांधून ठेवलेलं असतात बरं का. मी 1-2 ठिकाणी गेलो, म्हणलं माणूस तर दिसत नाही, मला राम राम नेमकं कोण घालतं, असे बांधून ठेवलं असतं. त्याला तेवढंच शिकलेलं असतं बरं का, दुसरं काही नाही. आता इथं त्या पोपटाचं वंदन नाही, इथं शुकाचार्य महाराजांना वंदन केलंय. कोण शुकाचार्य महाराज? तर त्यांच्या वडिलाचं नाव सांगितलेलं आहे व्यास महर्षी, पत्नीचं नाव सांगितलेलं आहे आरणी देवी किंवा सुळजा म्हणायची असणारी ती माता. आणि या शुकाचार्य महाराजांचं महात्म्य असं आहे, आपल्या प्रत्येक जणाचा जन्म आईच्या गर्भाशयामधून होत असताना 9 ते 10 महिन्याचा फक्त कालावधी सांगितलेला आहे, त्याच्या पुढं मात्र नाही बरं का. पण हे शुकाचार्य महाराज आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये किती वर्षापर्यंत राहिले त्यांचं एक वर्णन केलेलं आहे. किती वर्षापर्यंत? 12 वर्ष. संत मंडळींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ. किती वर्षापर्यंत राहिले आईच्या गर्भाशयामध्ये? 12 वर्षापर्यंत. आणि 12 वर्षापर्यंत राहिल्याच्या नंतर आईला त्रास होऊ लागला. आता जी माता माऊली आहे का नाही, ज्यावेळेस पोटामध्ये गर्भ असतो का नाही, त्याचा काय त्रास असतो फक्त त्याच माता माऊलीला माहिती बरं का, दुसऱ्याला मात्र माहिती नाही, अजिबात माहिती नाही. याचं दृष्टांतामध्ये जर सांगायचं म्हटलं का नाही, पुरुष मंडळीला याच्या वेदना माहिती नाहीत. दिवसभर जर खात पेरायचा असला का नाही शेतामध्ये, तर 15-20 किलोची ओटी बांधावी लागते आणि त्या चाड्याच्या पाठीमाग असं चालावं लागतं. दिवसभर जर कोणी खात पेरला का नाही, त्याला संध्याकाळी म्हणावं चला कीर्तन चांगलं आहे बरं का, चांगल्या मोठ्या मारती म्हणतो, दिवसभर खात पेरलाय, मी काय आता येऊ शकत नाही बरं का आता. म्हणजे ओटी नुसती इथं जर बांधली दिवसभर
आणि जर असा जर चलू लागला तर किती त्रास आहे फक्त त्याच माणसाला माहिती. ती माता माऊली 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 9-10 महिन्याचा असणारा कालावधी जेवण करत असताना, बसताना, उठताना काय त्रास आहे फक्त त्या माता माऊलीला माहिती. आणि हे शुकाचार्य महाराज आईच्या गर्भाशयामध्ये किती दिवसापर्यंत राहिले? 12 वर्ष. 12 वर्षाचा कालावधी म्हणजे तो जवळचा कालावधी नाही. त्यावेळेला आईला असणारा तो शरीराचा असणारा त्रास, गर्भाशयाचा त्रास, अनेक डॉक्टरच्या ठिकाणी असणारं नेऊन दाखवण्याची भूमिका. आता ते जाणता चांगला असला, डॉक्टर चांगला असला तर गुण येतो बरं का. नाही तर खेळ असा आहे डॉक्टरचा सुद्धा, माफी मागून सांगतो. अगोदर 500 रुपये फीस भरायची, लाईनला अगोदर लागायचं. लाईनला लागल्याच्या नंतर तास 2 तासाला नंबर येणार, पुन्हा आपण मध्ये जाणार. तो बाबा कार्ड घेणार, म्हणणार एकदा बसा, एकदा घ्या श्वास, एकदा सोडा, एकदा डोळे असे ताण दे, जीभ एकदा बाहेर काढा, झोपा एकदा, उठा एकदा, पालत झोपा एकदा, पुन्हा उठून बसा खुर्चीवर, सांगा काय दुखायले आता. मी म्हणतो मग एवढी तपासणी केल्याच्या नंतर हे 500 रुपये घेते, नेमकी कशाची फीस आहे? फक्त मी डॉक्टर फक्त कुणाला मानतो माहिती का? लहान लेकरू आहे का नाही, त्याला काही कळत नाही, बोलता येत नाही, खरा डॉक्टर त्याचा. नंबर 2 ला जनावराचा डॉक्टर एक बेजुबान, त्याला काही सांगता येत नाही बरं का. त्याचं जो जाणतो का नाही त्याला म्हणायचं डॉक्टर. बस. अनेक डॉक्टरला असताना त्या सुळजा मातेच्या बाबतीमध्ये असणारं दाखवलं, काही गुण नाही. त्या कालावधीमध्ये सगळ्यात जर मोठा जाणता कोणता असेल, सगळ्यात मोठा जाणता वैद्य कोणताच असेल तर फक्त कृष्ण. ते म्हणले असा गुण येणार नाही, काय करा तुम्ही, एकदा कृष्णाला बोलवून आणा. आणलं कृष्णाला बोलून. त्या माता माऊलीच्या मध्ये आणि श्रीकृष्ण भगवंताच्या मध्ये एक जमनिका पकडण्याकरता आली. जमनिका म्हणजे वस्त्र. त्या वस्त्राचा भाग म्हणजे कळत नसेल तर आणखी सोपा सांगतो. नवरदेवाच्या आणि नवरीच्या मध्ये काय असतं हे पटकन माहिती बरं का. आणि हा अंतरपाठ कुठे धरलेला असतो? दोघाच्या मध्ये. पण धरण्याची पद्धत कुठपर्यंत धरावं लागते तेवढं सांगा बरं. नाही बरं का, ही तशी पद्धत नाही, लक्ष करा, ही तशी पद्धत नाही. लग्न विवाह ज्यावेळेस समारंभ सुरुवात होतो का नाही, खरं शास्त्रयुक्त पद्धतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, नवरदेवानं नवरी बघायची नाही लग्न लागेपर्यंत बरं का. नवरदेवानं नवरीचा चेहरा बघायचा नाही, नवरीनं सुद्धा नवरदेवाचा चेहरा बघायचा नाही. पण ह्यांचा खेळ तसा नसतो. आणि अंतरपाठ दोघाच्या मध्ये पकडलेला असतो. एकमेकांना चेहरा मात्र बघायचा नाही. आणि एकमेकांना कधी वरायचं असतं माहिती का? अंतरपाठ एकदा 7 मंगळाष्टिका झाल्या आणि ब्राह्मण मंडळीनं अंतरपाठ काढून घेतला की त्या वेळेला नवरदेवानं नवरीचा चेहरा बघायचा, मग तो हार टाकायचा, पुन्हा नवरीनं असणारा तो हार टाकायचा. जशी मध्ये अंतरपाठाची भूमिका आहे तसं श्रीकृष्ण भगवंताच्या मध्ये आणि सुळजा म्हणायची असणारी माता आहे अरणी देवी, यांच्यामध्ये असणारा तो अंतरपाठाच्या स्वरूपामध्ये जमनिका पकडण्याकरता आली. देवानं काय केलं? त्या गर्भाला बोलण्याकरता सुरुवात केली. अरे बाळा, किती दिवसापर्यंत गर्भाशयामध्ये थांबायचं आहे? बाबा जन्म घे आणि जन्म घेऊन बाहेर ये. तुला जर आनंद प्राप्त करायचा असेल तर मी सुद्धा जन्माला आलो, मी किती असणार आनंद प्राप्त केला. मधल्या गर्भानं बोलण्याकरता सुरुवात केली. सांगा ना देवा, तुम्ही किती आनंद असणारा स्वीकार केला, किती आनंद उपभोगला. कृष्णानं सांगण्याकरता सुरुवात केली, मी जन्माला आलो, लहानपणी मला आंघोळ यशोदा मातेनं घातली, अनेक वेळेला असणारं लोणी खाल्लं, दही खाल्लं, दूध काढलं, अनेक खोड्या केल्या, मारामारी केली, अनेक दुष्ट लोकांचा असणारा संहार केला, विवाह केला, आनंदामध्ये आज मी राजा आहे. एवढं कुणं सांगितलं? कृष्णानं त्या गर्भाशयाला सांगितलं. देवा म्हणले तुमचं बरं आहे म्हणले, पण इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये मी एक जन्म घेतला नाही, लाखो हजारो जन्म घेतले. त्याच्यामधला असणारा 1-2 जन्माचा भाग त्यानं सांगण्याकरता सुरुवात केली. देवा, पहिल्या जन्मामध्ये मी अगोदर जन्म घेत असताना, गायीच्या पोटी जन्म घेत असताना मी एक वासरू म्हणून जन्माला आलो. लहानपणामध्ये माझा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर आईनं माझ्या करता
पाहणा सोडून दिला. गाय सोडते बरं का पाहणा. कुणा करता? आपण म्हणतो वासरा करता नाही, हा आपल्या करताच. वासरू असं सोडलं की त्या गाईला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होते. गाईचं वासरू असं शेपटीवर टाकतं आणि ती गाय काय करते माहिती? अशी जिभेने असे चाटण्याकरता सुरुवात करते. मोकळ्या म्हणून असणारा पाना सोडून देते. पाना सोडून दिला की वासराला आनंद होतो. असं पिण्याकरता सुरुवात केलं की मालकाला टेन्शन येतं. हे सगळं पिऊन टाकतं काय की आता हे पळतच जातो आणि त्याला वळण्याचा सुरुवात करतो. वडायला सुरुवात केल्याच्यानंतर ते बिचारा काही वळत नाही. मग मालक त्याच्यापेक्षा जास्त हुशार आपला अंगठा काय करतो त्याच्या तोंडामध्ये. त्या बिचाऱ्याला काय माहिती, त्या अंगठा तोंडामध्ये टाकल्याच्या त्याला वाटतं असं दूध येईल आता, असं ओढण्याकरता सुरुवात करतो. तेवढ्याच वेळामध्ये त्या वासराला फसून काय करतात, कुठे नेऊन बांधतात? तुमच्याकडे खुटा म्हणतात, आमच्याकडे मी एक म्हणतात. हा, तिथं नेऊन त्याला बांधतात. आणि ते वासरू काय करतं माहिती? सारखं हो का, मान बघा माझ्याकडे बघा, हो का, अशी मान करतं. तेवढ्याच वेळामध्ये काय करतो मालक माहिती? सगळं दूध काढून घेतो आणि पुन्हा वासराला नेऊन सोडून देतो. त्याची पोटाची असणारी जी कॅपॅसिटी, त्याचं पोट भरत नाही. त्यावेळेला वासरू काय करतं माहिती? माती खाण्याकरता सुरुवात करतं. लक्ष करा बरं का, वासरू जर माती कशामुळे खात असेल तर त्याची पोटाची आग भरत नाही. आज आग असते मध्ये, माती खाण्याकरता याच्याकरता सुरुवात करतं की पोटामध्ये लागलेली भूक असते, त्याला चारा खाता येत नाही ना वैरण खाता येत नाही, माती खातं आणि विष्ठा करण्याकरता सुरुवात करतं. त्यावेळेला म्हणतात त्याला औषध आणा, गोळी आणा. त्याला औषध लागत नाही, गोळी लागत नाही, काही नाही. त्याला प्रमाणामध्ये जर दूध जर भेटलं ना, त्याला कुठलाही असणारा आजार होत नाही. शुकाचार्य महाराज सांगतात, देवा मी सुद्धा जन्म घेतल्याच्या नंतर वासराच्या स्वरूपामध्ये एक सुरुवातीला मला तो त्रास झाला. कसा तरी मी तरुण झालो, चारा खाऊ लागलो. तरुण अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर मला काय केलं, माझ्या मानेवर जू देण्याकरता सुरुवात केली. ज्यावेळेस वासराला पेटवतात का नाही झुपण्याकरता, काय करतात माहिती? त्याला ते चौकोनी तयार केलं असतं, त्याला काय म्हणतात? हा, आमच्याकडे त्याला काहीतरी दुसरा शब्द आहे, त्याला चौकडा काहीतरी असा शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची मान घालतात, वरून एक असताना त्याला खीळ टाकतात. त्यानं किती जरी मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना, त्याला मान बाहेर काढता येत नाही. चलना जर गेला ना, मागून चाबूक टाकलेला असतो. असा माराच्या भिन बिचारा ते तास धरतं बरं का. बरं, तास धरल्याच्या नंतर त्याला खाण्याकरता काय असतं माहिती? कडबा, कधी थोडंफार असणार हिरवं. पेरणीचा जर कालावधी जर असला ना आणि एखाद्याचं चिबडीचं रान जर असलं पाणी लागणार, तर दिवस दिवस त्याला पेरणीच्या वेळी दिवसामध्ये त्याला पाणी पाजवीत नाहीत आणि वैरण सुद्धा खाऊ देत नाहीत. दिवसभर त्याच्याकडून काम करून घेतात, उन्हाळ्यामध्ये काम करून घेतात. लग्नाची जर मालकाला जर पत्रिका आली तर मालक काय करतो, सकाळी माहिती एकदा पाणी पाजवतो, थोडीशी वैरण टाकतो. जे लग्नाला जे जातो का नाही, रात्रीच्या 12ला आला परत तर आला, तोपर्यंत ते बिचारा सारखं असं मालका येण्याकरता त्या रस्त्याकडे बघतं. ते आशीर्वादच देत असेल का नाही? आशीर्वादच देत असेल ना. काय त्याचं अंतकरण म्हणत असेल? शुकाचार्य महाराज सांगतात, माझा तसाही जन्म, मालकाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, कधी मालकाच्या बाबतीमध्ये काही शब्द मी बोललो नाही. सेवा केली, त्यांचं घर कुटुंब मी चांगलं स्वरूपामध्ये पोचलं. पण एक दिवस माझ्या तोंडामधले दात पडले, मला कडबा खाता येईना. शेवटी त्याच मालकानं त्याचा घर प्रपंच संसार करत असताना मी थकून गेल्याच्या नंतर एका माणसाला बोलवून घेतलं आणि काय केलं, त्याला देऊन टाकलं. हो, मग तिथं गेल्याच्या नंतर त्याची असणारी कत्तल करण्यात आली. शुकाचार्य महाराज सांगतात, त्या जन्मामध्ये मला दुःख झालं. नंबर 2, दुसरा जन्म, माशाचा जन्म घेतला. माशाचा जन्म घेतल्याच्या नंतर सुद्धा लहानाचा मोठा झालो. विवाह प्रसंगाच्या बाबतीमध्ये पुत्र संतती असणारी भरपूर, पण कधी कधी माझ्या कानावर असे शब्द यायचे की मला अनेक पुत्र संतती असल्यामुळं अनेक जणांना गळाच्या स्वरूपामध्ये, जाळ्याच्या स्वरूपामध्ये पकडण्याकरता सुरुवात करायची. अनेक मुलांची असणारी पुत्र संततीच्या बाबतीमध्ये हत्या व्हायची. हे दुःख देवा, असे 1 आणि 2 नाहीत, असंख्य असणारे मी जन्म घेतले, पण कुठल्याही जन्मामध्ये मला मात्र सुख मात्र भेटलं नाही. याला एक दृष्टांत सांगितलेलं आहे. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित किंवा निंदे व्हावे फजित, म्हणवोनी जन्म
काही लोक बोलत बोलत म्हणतात राघूचा जन्म चांगला, त्यांना काही घर बांधायची गरज नाही, काही नाही, इथं जा तिथं जा त्यांना आनंद. अरे कुठल्याही जन्मामध्ये जा, कुठल्या जन्मामध्ये सुख नाही, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातील मासा हे इथं कळत नाही, त्याच्या जन्माला गेलं का नाही मग मात्र कळतं. आता पहा, श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, अरे शुका, अरे बाबा, कमीत कमी तुला जन्म मात्र आई करता मात्र घ्यावा लागेल. सांगितलं, देवा मी जन्म घेतो, पण माझं 12 वर्षाचं असणारं आयुष्य झालेलं आहे. अशा नग्न स्वरूपामध्ये जर असताना मी जन्माला आलो ना, मग मात्र लोक माझी निंदा करतील. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांना त्यांना एक जन्मजात कोपीन दिलेले आहे. जशी हनुमंतरायाला कोपीन आहे का नाही, नग्न दर्शन कुणालाही झालं नाही, तसं शुकाचार्य महाराजांचं सुद्धा दर्शन कुणाला झालं नाही. शुकाचार्य महाराजांनी जो जन्म घेतलेला आहे तो आईच्या कानाच्या द्वारे असणारा जन्म घेतलेला आहे. शुकाचार्य महाराजाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर लगेच त्यांनी आरण्याचा रस्ता पकडला. पुष्पवृष्टी असणारी केली. सगळ्या जणांनी एकदा शुकाचार्य महाराजांचा असणारा जय जयकार करा. बोलिये शुकाचार्य महाराज की, बोलिये शुकाचार्य महाराज की. शुकाचार्य महाराजांचा जन्म झाला आणि आरण्याचा असणारा रस्ता पकडण्याकरता सुरुवात केली. आईनं वडिलांना बोलण्याकरता सुरुवात केली, अरे बाळा जाऊ नको आताच, हे तुझं वय नाही. पण त्याचं आणखी नाव सुद्धा ठेवलेलं नव्हतं. ज्याचं नाव माहिती नाही ना, एखादा माणूस जर असा पुढे चलू लागला ना, ज्याचं नाव जर माहिती नसेल तर पाठीमागं लोक त्याला बोलवण्याकरता कसं बोलवतात माहिती, ओ काका, ओ मामा, ओ दादा. काही तर त्याचं नाव जर माहिती नसेल ना तर असं बोलण्याकरता सुरुवात करतात. पण या आई वडिलांनी पशु पक्ष्यांनी कसं बोलण्याकरता सुरुवात केली ते पहा. शुक शब्द कळतो का? कुणाला बोलवायचं ना आपल्याला, समजा शुक, म्हणजे त्याला बोलवण्याची भूमिका आहे. मग त्या शुकाचार्य महाराजांचं नाव जे निर्माण झालेलं आहे की नाही, शुक असं केल्याच्या नंतर त्यांचं नाव शुक. पण बोलत नव्हते. पुढे गेल्याच्या नंतर एक शब्द न बोलता शुकाचार्य महाराज पुढे चालतात. पण त्यांच्या वतीनं आव जर कोण दिली असेल, कोणी कथा जर सांगू लागले, कोणी बोलू जर लागलं ना, समोरच्या व्यक्तीनं जर आव देण्याकरता सुरुवात केली तर सांगणाऱ्या माणसाला थोडं बरं वाटतं बरं का. हे आपली कथा 4च्या वेळेला आहे का नाही, खऱ्या या वेळेला काही सासांच्या मीटिंग असतात बरं का, गावोगाव. मग एक सासू दुसऱ्या सासूला बोलण्याकरता काय सांगू माय आमची, मग ती पुढली म्हणते हा हा सांगा ना सांगा ना. मग असं बोलली की मग तिला सांगण्याकरता जरा बरं वाटतं बरं का. पुढली जर गप्पच बसली ना मग काही एवढा विशेष वाटत नाही बरं का. असं पशु पक्ष्यांनी ओ दिली आणि त्यांचं नाव सुरुवातीला शुक पहिलं नाव आहे. चलण्याकरता पुढे सुरुवात केली. 12 वर्षाचं वय, तळ्याचा असणारा भाग. शुकाचार्य महाराज पुढे गेले, पाठीमागून असणारे वडील. माता माऊल्या काही स्नान करू लागल्या, भांडे धुवू लागल्या, कपडे धुवू लागल्या. तेवढ्याच वेळामध्ये त्यांनी काम आपल्या हातामधलं चलण्याकरता असं सुरुवात ठेवलं. पाठीमागून व्यास महर्षी आले. व्यास महर्षीला पाहिल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, स्नान आपलं थोडंसं बंद, पाण्यामध्ये थांबल्या. वस्त्र धुण्याकरता बंद केली, भांडे धुण्याकरता बंद केली आणि आपलं वस्त्र थोडंसं असणारं शरीरावर झाकण्याकरता सुरुवात केली. व्यास महर्षीने प्रश्न विचारला, माझा मुलगा तरुण असताना इथून निघून गेला, पण तुम्ही काम मात्र कुठलं बंद केलं नाही. पण मी वयोवृद्ध असताना इथं आलो, तुम्ही असं का नेमकं वागला त्याचं मला कारण सांगा. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली. व्यास महर्षी, तुमचा मुलगा तरुण जरी असला ना, पण त्याच्याजवळ काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार काही सुद्धा नाही. पण तुमचं वय एवढं झालेलं आहे, पण तुमच्याजवळ मात्र सगळे असणारे विकार आहेत. एवढे शब्द शुकाचार्य महाराजांनी ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर गर्व निर्माण झाला, माझ्या बापापेक्षा मी श्रेष्ठ आहे. वडील बोलू लागले पण शुकाचार्य महाराज पाठीमागे येत नाहीत. त्याच वेळेला व्यास महर्षीनं सांगण्याकरता सुरुवात केलं, माझ्या मुलाच्या ठिकाणी गर्व झालेला आहे. बाळा, तुला जायचंच असेल ना आता तर दुसरीकडे कुठेही जाऊ नको, जनक राजाची असणारी भेट घे. त्याचं कारण एक आहे, आपल्या इथं सुद्धा एक म्हण आहे, कान जर टोचायचे असतील तर घरच्या घरीच टोचावे लागतात, बरोबर ना. घरच्या माणसानं जर कान जर टोचले तर त्याचा त्रास मात्र जास्त होतो.
घरच्या ज्ञानी माणसानं घरच्या लोकाला कितीही समजून सांगू द्या, घरचे ऐकतात. मग घरच्या ज्ञानी माणसानं दुसऱ्याकडे जाऊन सांगावं लागतं, जरा आमच्या पत्नीला जरा समजून सांगा, लयच गर्दा करली बरं का. ते म्हणतो तुमचं ऐकत नाही, माझं ऐकत नाही म्हणतो तुम्हाला सांगालो ना मी. म्हणजे घरच्या माणसानं सांगून जमत नाही, दुसऱ्या माणसानं सांगावं लागतं. ऐका, व्यास महर्षीनं बोलण्याकरता सुरुवात केली. जायचंच असेल तर जनक राजाकडे असणार जायचं. निघाले शुकाचार्य महाराज. निघाल्याच्या नंतर राजाच्या भेटीला जर जायचं असेल ना, तर राजाच्या भेटीला जायचं असताना रिक्त हातानं मात्र जायचं नाही. देवाच्या भेटीला, गुरुच्या भेटीला, आई वडिलाच्या भेटीला, मित्राच्या भेटीला रिक्त असणारा जायचं नाही. याच्या पुढे आणखी एक सांगतो, एखादा जर दुखण करू असेल, दवाखान्यात असेल, त्याच्या सुद्धा भेटीला रिक्त हातानं जायचं नाही, काहीतरी हातामध्ये घेऊन जायचं. पण पेशंटला जे चालतं तेच घेऊन जायचं बरं का. नाही तर काही वेळेला असं होतं, पेशंट काहीच खात नाही, शेजारी बसलेला जो असतो का नाही सांभाळण्याकरता, गालं वगैरे त्याच्या वर येतात का, ते काय करतं माहिती का, चक्कू असा फोडतं, फोड अशी काढतं पेशंट कडे देतं, एवढी खाना. ते म्हणतं तोंडाला चवच नाही, मग आता काय करू, मीच खातो. आता साईडला बसलेला खातो. लक्ष करा, त्यावेळेला रिक्त हातानं जाऊ नये म्हणून शुकाचार्य महाराजांनी काय घेतलं, हातामध्ये कमंडलू, दंड आणि राख असणारी हातामध्ये घेतली आणि भेटण्याकरता असणारे निघाले. तिथं गेल्याच्या नंतर द्वारपालांनी अडवलं आणि सांगितलं, जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलो. शब्द कसा आहे का बरं का, मी शुक आलो. राजाला आतमध्ये निरोप गेला. राजाने विचारलं कोण आहे, निरोप आलेला आहे मी शुक आहे. राजाने मधून उत्तर दिलं, काय करा, त्याला सांगा जे सोबत आणलं का नाही तेवढं टाकून दे. निरोप आतमधून आला. शुकाचार्य महाराजांनी विचार केला, काय सोबत आणलं, राखच आणली ना, दिली टाकून. सांगा राजाला मी शुक आलो. राजानं मधून निरोप दिला, सोबत जे आणलं ना टाकून दे. पुन्हा सोबत आणला होता कमंडलू, दिलं टाकून. परत राजा निरोप दिला, सोबत जे आणलं ते टाकून दे, दंड टाकून दिला. परत राजा निरोप दिला, सोबत जे आणलं ते टाकून दे. आता होतं तरी काय अंगावर, काय होतं, फक्त लंगोट होता बरं का, तेवढा सुद्धा टाकून दिला. तरी राजा निरोप दिला, सोबत जे आणलं ना टाकून दे. इथं येताना सुद्धा टाकून द्यायचं बरं का. काय माहिती, इथं येऊन बसायचंय ना. राजानं निरोप दिल्याच्या नंतर टाकून देण्याकरता शुकाचार्य महाराजाला 1 आणि 2 दिवस लागले नाहीत, 7 दिवस जनक राजाच्या मिथिला नगरीच्या द्वारपालाच्या बाहेर असताना थांबल्याच्या नंतर नगरीच्या विचार केला, मी काय सोबत आणलं, काय सोबत आणलं. सोबत आणलं होतं मी. काय आणलं होतं सोबत, मी. आता सुद्धा काही लोक म्हणतात, उगा मी आहे म्हणून तर हे चालायलंय, तू जा निघून. महागलचे भजे खावले तयार करून बरं का, काही कुणाला त्याचं घेणं देणं नाही, अजिबात नाही. काही लोक म्हणतात मी गाईला चारा करतोय, वैरण करतोय म्हणून हे दूध खायलेत. अरे बाबा, तू जरी गेला तर 10 गाई आणू बांधतील लोक. जववरी मी न माझे तुटे, तववरी आत्मा राम कैसेनी भेटे. आपला गर्व जर निघून गेला तर देव मात्र लवकर असणारा भेटतो. त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी मी असणारं टाकून दिलं. राजा आला. राजानं सुंदर स्वरूपामध्ये असणारी भेट दिली, स्वागत समारंभ केला. शुकाचार्य महाराजांना 1 आणि 2 नाही, असंख्य महिला होत्या. त्यांच्या महलामध्ये विश्रांती घेण्याकरता सांगितली. शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारला नाही, त्या महिलांना प्रश्न विचारला. या शुकाचार्य महाराजाच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर काही आहे का. त्या महिला मंडळीने सांगितलं, काही नाही, शुक हा परिपूर्ण आहे. जनक राजानं शुकाचार्य महाराजांना असणारा ज्ञानाचा उपदेश केला. जनक म्हणजे कोण माहिती, साक्षात सीता माता आहे ना, त्या सीता मातेचे असणारे वडील म्हणजे जनक राजा. त्यांचं दुसरे एक नाव आहे विदेही जनक. तो कथा जनक राजानं कशी कथा ऐकलेली ते ऐका. याज्ञवल्क्यांनी कथा सांगण्याकरता सुरुवात केली आणि जनकानं कथा ऐकण्याकरता सुरुवात केली. जिथपर्यंत राज्य होतं त्या राज्याच्या शिवेच्या ठिकाणी अग्नी लागला. एक सैनिक आला आणि राजाला सांगितलं, महाराज कथा बंद करा, आपल्या शिवच्या ठिकाणी अग्नी लागलेला आहे. त्यावेळेला राजानं सांगितलं, शिवाला अग्नी लागला ना, नगरीपर्यंत येण्याकरता उशीर लागेल, लागू द्या. लेकराला थोडस शांत बसवा थोडस जरा. नंबर 2 ला
नंबर 2ला तो असणारा अग्नी राज्याच्या जवळ आला. सैनिकांनी सांगितलं, महाराज कथा बंद करा. अग्नी आता नगरीच्या जवळ आला. राजानं सांगितलं, नगरीपर्यंत आला ना, आणखी मध्ये आला नाही. अग्नी महलापर्यंत आला. राजेसाहेब आता कथा बंद करा, महलाला अग्नी लागलेला आहे. सांगितलं, महल कुठं मी कुठं. अग्नी पायाच्या जवळ आला तरी सुद्धा जनक राजा उठले नाही. शेवटी अग्नी पायाला लागला आणि एक पाय राजाचा अग्नीमध्ये जळू लागला. कशामध्ये? अग्नीमध्ये. तरी जनक राजा उठला नाही. एवढी कथा लक्ष देऊन असणारा ऐकू लागला. सैनिकांनी सांगितलं, महाराज पायाला अग्नी लागलेला आहे. त्यावेळेस जनक राजानं सांगितलं, पाय कुठं माझा आत्मा कुठं. तरी सुद्धा जनक राजा कथा बंद करत नव्हता. एवढी कथा जनक राजा कथा ऐकू लागला. त्याला म्हणायचं विदेही जनक. आपल्या कथेमध्ये एखादी जर बेंडकुळी आली का नाही, बाय म्हणजे नुसती बेंडकुळी आली तर माणसाला हा हा म्हणजे हे सहन होत नाही. लक्ष करा. विदेही असणारा जनक राजा कथा असणारा श्रवण करू लागला. अग्नी माझी एक पाव जळे, तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नीमध्ये एक पाव जळे. एवढी कथा जनक राजानं ऐकली. ती कथा ऐकल्याच्या नंतर ज्ञानाचा उपदेश शुकाचार्य महाराजांना असणारा केला. शुकाचार्य महाराजांनी पुन्हा तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. इंद्र भगवंतांना आपलं पद जातं काही म्हणून रंभा असणाऱ्या अप्सरेला असणारं ते पाठवून दिलं. 1 आणि 2 दिवसापर्यंत आणि असंख्य दिवसापर्यंत तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. शेवटी रंभेनं शुकाचार्य महाराजांना वंदन केलं आणि इंद्र लोकाला असणारी निघून गेली. इंद्रानं प्रश्न विचारला, तपश्चर्या भंग झाली का? त्या रंभेनं सांगितलं, पूर्वेकडला सूर्य एखाद्या वेळेस पश्चिम दिशेला उगवेल, पण शुकाचार्य महाराजाची तपश्चर्या मात्र भंग होणार नाही. एवढे असणारे परिपूर्ण असणारे शुका